न्यूज रिपोर्टरच्या माध्यमातून एवढं सांगेल की परभणी असो की महाराष्ट्र नावाचं राज्य असो, या राज्यातल्या प्रत्येक धार्मिक स्थळाचं जिथले बांधकाम असेल त्या बांधकामाची चौकशी व्हावी, त्या ठिकाणी निधी कसा जातो याची चौकशी व्हावी. आणि आपल्या घरामध्ये जर साध्या तंड्या असतील, बल्ली बांधलेली असेल, तर आपण छताच्या खाली जात नाही, कारण त्याची गॅरंटी नसते. आपण 15 दिवस त्याला पाणी देतो. तर त्या ठिकाणी जी मंदिर कमिटी आहे त्यांच्यावर पहिले कारवाई करा की त्यांचं काम होतं पायरीच्या बाहेर प्रत्येकाला दर्शन देणं. मग एवढे बल्ली तिथं बांधलेली असताना तुम्ही लोकांना आतमध्ये का सोडलं? त्या ठिकाणी जाणारा हा प्रत्येक गरीब गेलाय. त्याच्यानंतर दुःख व्यक्त करणं, मीडियावर बातमी देणं, याच्यापेक्षा कमिटी कोणाची होती, त्याच्यानंतर त्या ठिकाणी उलाढाल कशी होती, कारण आम्ही हे बोललो की लगेच तुम्ही त्याला धर्माची चॉकलेट जोडता. माझं म्हणणं एकच आहे बाबा की त्या ठिकाणी बल्ली लावलेली असताना तुम्ही लोकांना आतमध्ये एंट्री का दिली? तुमचं काम होतं बाहेर 2 पायऱ्या ठेवणे आणि त्या पायऱ्यावर भक्तांना दर्शन द्यायला होतं. या ठिकाणी जे 5 भक्त वारलेत, प्रथमतः त्यांच्या परिवारांना की शक्ती मिळो ह्या दुःखातून बाहेर निघण्याची. शनिवारी काम चालू असेल तर पहिले कामच करा. त्या ठिकाणी बाहेर बीच छताचं काम चालू आहे, त्याही तंडीवर लोक चढत होते. माझं काम एकच आहे बाबा की तिथं बल्ली चालू आहेत, बांधकाम चालू आहे, बांधकाम कच्चं आहे, तर लोकांना तुम्ही काय करायचं, बाहेर ठेवायचं होतं की बाहेर त्या ठिकाणी बाबा इथून पायरीहून दर्शन घ्या. हे जर केलं असतं तर पहिली गोष्ट की बाबा साधे एक वाहणारण उडी मारल्यानं ते जर शेत कोसळत असेल तर त्या ठिकाणी ज्याला कोणी बांधकाम दिलं त्या हरामखोरावर पहिले कडक कारवाई करा. तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याला त्याच्यावर कडक कारवाई करा. आणि जे या ठिकाणी मृत पावले त्यांच्या घरच्यांना 10 लाखाची रोख मदत करा. हे कमिटीचं काम आहे आणि जो कोणी त्या ठिकाणचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं काम आहे.